नमस्कार, आपला धुळे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मी दिलीप चौधरी। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 7 मध्ये मोफत गॅस कनेक्शनचे माननीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले गॅस वाटप। मुस्लिम यूथ फाउंडेशनतर्फे हिरे मेडिकल सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी गोरगरिबांना केले खिचडी वाटप। देवपुरातील प्रभाग 7 मध्ये भाजपाच्या गटनेता तथा गटसेविका प्रतिभा चौधरी यांच्या विशेष प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाच्या उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातींच्या सुमारे 150 गरजू महिला लाभार्थी कुटुंबियांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबवले जाणाऱ्या गॅस कनेक्शन अनुसूचित जाती जमातींच्या महिलांना मोफत दिले जात आहे। विष्णुनगर, संत रोहिदास नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील लाभार्थ्यांचा समावेश आहे। संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले। सर्व मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। वड, पिंपळ, कडुलिंब, गुलमोहर, बुश, बकुळ, सप्तवर्षी, बेल, कदम, तुळशी, गुलाब आदी विविध प्रकारचे झाडांचे वृक्षारोपण केले। यावेळी नरेंद्र सिसोदिया, डॉक्टर अरुण साळुंके, सागर चौधरी, प्रतिभाताई चौधरी, दाऊ चौधरी, अनुपजी अग्रवाल, सुरेश पाटील, डॉक्टर अनिल चौधरी, प्रकाश जाधव, वाल्मिक सिंह पवार, सुचेता भंडारे, मंगला साळुंके, डॉक्टर योगेश ठाकरे, दिनेश पाटील, अमित भोसले, अतुल चौधरी, पंकज चौधरी, सचिन मराठे आदी उपस्थित होते। आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये 150 लाभार्थी म्हणजे साधारणतः एका कुटुंबामध्ये 2 व्यक्ती जरी पकडले तर आज 300 जणांपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि हा पहिला टप्पा असून मला सांगायला निश्चित आनंद होईल की अजून साधारणतः आमचा मानस आहे की 500 लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवला गेला पाहिजे। काही जणांची त्रुटी होती, काही जणांना बोलवून ती त्रुटी पूर्ण करण्यात आली। त्यांचा पुढच्या टप्प्यामध्ये गॅस कनेक्शन वाटपचा आपण कार्यक्रम ठेवणार आहोत। आता सर्व मान्यवरांना नम्र विनंती करतो, नाव वाचले जातील त्या 5 जणांनी एक फॉर्मॅलिटी म्हणून इथे यायचं आहे। हागणदारी मुक्त प्रभाग म्हणून देखील माझ्या प्रभागाचा बक्षीस मिळालेला आहे। ग्रीन वार्ड म्हणून माझ्या प्रभागाला मी धुळेकर संघटनेकडून माझ्या प्रभागाला अनेक प्रकारचे बक्षीस देखील मिळालेले आहेत। बाबासाहेब मी प्रामाणिकपणे अगदी म्हणजे मला पुष्कळ जण सांगतात की तुम्ही एकमेव अशा महिला नगरसेविका आहेत की जनतेपर्यंत थेट नेहमी पोहोचत असतात। म्हणजे अगदी आपण आपल्याला जनतेच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी मी दुसऱ्यांदा नगरसेविका झालेली आहे। तर मला मेहनत आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करून मी माझ्या वार्डातल्या महिलांना जो लाभ मिळवून दिलेला आहे आणि यापुढेही अशा ज्या काही योजना आहेत, मागे अनुपई आपले जिल्हा अध्यक्ष यांनी एक कार्यक्रम घेतला होता, शहरातील गोरगरीब महिलांची विमा योजनेची जी मोठा मेळावा घेतला होता, त्या महिलांना त्यांनी विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते आणि बऱ्याच महिलांना विमा योजनेचा लाभ मिळालेला आहे। त्याप्रमाणे मला आता या एखादी योजना जर आपल्याला राबवायची असेल किंवा लोकांपर्यंत 2014 पंतप्रधान स्वीकारला आणि संपूर्ण जनतेला उद्देशून खास करून माता भगिनींना मी पंतप्रधान नाही, मी प्रधान सेवक आहे। आणि म्हणून या 4 वर्षात हे आपले पंतप्रधान असे आहेत त्यांना फक्त एकच ध्येय आहे, या आमच्या देशातील गरीब लोक, माता भगिनी यांच्या कल्याणासाठी काय काम करता येईल, काय करता येईल। आणि म्हणून कधीही याच्या पुढे कोणत्याही सरकारने अशा योजना आखल्या नाहीत, त्या
आमच्या माता भगिनींसाठी या योजना आखण्यात आलेल्या आहेत. आपल्याला आठवत असेल, सगळ्या कुटुंबांना सिलेंडर आणि गॅस कनेक्शन परवडत नाही आणि म्हणून आपण जे पारंपरिक पद्धतीने स्वयंपाकघर चालवत होते त्याच्या माध्यमातून धूर प्रचंड निर्माण व्हायचा आणि त्याच्यात अनेक माता भगिनींचे डोळे खराब व्हायचे, फुफ्फुस खराब व्हायचे आणि दरवर्षी लाखो स्त्रिया मृत्युमुखी पडायच्या. आमचे पंतप्रधान बालपणी अतिशय गरिबीची परिस्थिती आणि आमच्या माता भगिनीच्या हाल अपेक्षा त्यांनी बघितलेल्या होत्या आणि म्हणून ठरवलं या 4 वर्षात किमान 70 योजना राबवलेल्या आहेत, त्याच्यातल्या बहुसंख्य महिलांसाठी. आणि म्हणून एक संकल्प घेतला, या देशातील 5 कोटी स्त्रियांना, जे 5 कोटी कुटुंबांना ज्यांच्या अतिशय गरिबीची परिस्थिती आहे, त्यांना मोफत गॅस वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला आणि आतापर्यंत 4 कोटी महिलांना हा गॅस वाटप झालेला आहे. शांताई बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था महिंदळे तर्फे शैक्षणिक गुणवत्ताधारक गुणगौरव समारंभाचा कार्यक्रम गरुड वाचनालय येथे घेण्यात आला. प्रमुख अतिथी माननीय ॲडव्होकेट देवेंद्र सिंग तंवर, धुळे जिल्हा सरकारी वकील धुळे, आयु डॉक्टर नेहा घोडघाटे, तज्ज्ञ नागपूर, डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने, डॉक्टर महेश मोरे, TN साळुंके, पल्लवी अविनाश सिरसाट, जिल्हा प्रशासन अधिकारी. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मोहन पावरा, आयोजक GP पवार, ॲडव्होकेट मधुकर भिसे, प्राध्यापक विलास चव्हाण, सहकारी PU वाघ, मोहन मोरे सर, मिलिंद सैंदाने, सिद्धार्थ जगदेव, डॉक्टर सुरेश बिराडे, RP वाकडे आदी सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित होते. मान्य शैक्षणिक गुणवत्ताधारक गुणगौरव ॲडव्होकेट देवेंद्र तंवर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला मुला-मुलींचे सर्व पालक आवर्जून उपस्थित होते. यांनी सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला आज एवढे सगळं कामाच्या व्यापातून त्यांनी वेळ काढून आपल्याकडे आले आणि या ठिकाणी त्यांनी सुद्धा मला व्यक्त केलं, त्याबद्दल मी याचा आभार मानतो. तसंच चांगल्या प्रकारे भावीचं करिअर घडण्यासाठी चांगला गायडन्स मिळावा हा एक हेतू होता. आणि या सत्कार समारंभाद्वारे जे विद्यार्थी आता पुढे या संस्थेची बांधिलकी ठेवतील त्यांना संस्थेमार्फत त्यांच्या भावी आयुष्यासाठी ज्या ज्या काही विविध प्रशिक्षण असतील, MPSC UPSC वगैरे अशा प्रकारचे मार्गदर्शन वर्ग या संस्थेमार्फत घेतले जाणार आहेत. आणि संस्था जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्या नेहमी पाठीशी राहणार आहे. त्यांना आर्थिक मदतसुद्धा संस्था द्यायला तयार आहेत, पुस्तकाची मदतसुद्धा होणार आहे. या संस्थेमध्ये काही व्यक्ती MPSC UPSC झालेले पण आहेत. उदाहरणार्थ आमचे प्राध्यापक विलास चव्हाण सर आहेत, हे स्वतः या परीक्षा पास होऊन ते पुढे गेलेले आहेत. त्यांना सर्व प्रकारचा अनुभव आहे. म्हणून गुणी विद्यार्थ्यांनी या संस्थेशी आपली बांधिलकी ठेवावी आणि जर बांधिलकी ठेवली तर त्यांना नक्कीच संस्था पुरेपूर सर्व प्रकारे त्यांना सहाय्य करणार आहे. धन्यवाद. मुस्लिम यूथ फाउंडेशनतर्फे धुळे शहरातील हिरे मेडिकल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दर रविवारी खिचडी वाटप करणार आहेत. आजही खिचडी वाटपाचा कार्यक्रम झाला. जनजागृती करण्यासाठी व समाजाची सेवा करण्यासाठी खिचडी वाटप मुस्लिम यूथ फेडरेशनतर्फे केले. भर दुपारी जेवणाची वेळ असल्याने पेशंट त्यांचे नातेवाईकांना खिचडीचा स्वाद घेता आला. मंदिरासमोर, मस्जिदीसमोर, दर्गासमोर व बस स्टँडला गोरगरीब बाहेरगावचे भिक्षुक येतात. त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे जेवणाची त्यांची पंचायत होते. खिचडी वाटप केल्याने काहींना जेवणाची मदत झाली. सर्व सामाजिक राष्ट्रीय पार्टींना आम्ही आव्हान करतो, आपणही असे कार्यक्रम राबवण्यासाठी हातभार लावा किंवा आपण स्वतः असे उपक्रम राबवा, जेणेकरून गोरगरिबांना याचा नक्कीच फायदा होईल व आपल्याला पुण्याचा वाटा नक्कीच मिळेल. यावेळी वसीम अक्रम, सौद आलम, सलमान शेख, समीर शेख
असलम अन्सारी, अजीज अन्सार आदी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज रविवार असल्यामुळे दुकाने बंद असल्यामुळे लोकांना रोटीची आवश्यकता आहे आणि आपले धुळे शहरातील भरपूर समाजसेवक सामाजिक कार्य करून सामाजिक कार्य करतात. पण मंदिरासमोर, दर्गासमोर, चर्चसमोर आणि बसस्टँडवरती गोरगरीब लोक येऊन तिकडे बसतात आणि त्यांच्याकडे पैसे नाही असल्यामुळे ते जेवणची काय व्यवस्था नाही असल्यामुळे त्यांना हे जेवणची आवश्यकता आहे. तरी आम्ही जो आहे मुस्लिम युथ फाउंडेशनतर्फे सर्व धुळेचे सामाजिक कार्यकर्त्यांना आणि सर्व राजनीतिक लोकांना हे निवेदन करतो की आपण वाढदिवसचे कार्यक्रम करण्यासाठी 10,000 रुपये 12,000 रुपये आपला खर्च राहतात, DJ बीजे पार्टी बेटी, पण ते पैशामध्ये 2-3 हजारच्या असा गोरगरिबां लोकांसाठी जेवण घेतलं आणि गोरगरिबांना दिला तरी तुम्हाला जे त्यांचं जे भरपूर कार्य जे सामाजिक कार्य आहे. तरी आमची अशी विनंती की धुळे शहराचे सर्व युवा समाजसेवक आणि सर्व नगरसेवक आणि राजनीतिक लोक पुढे येऊन असे काम करू शकतात. कारण की आमची एवढी कॅपॅसिटी नाही आहे की आम्ही संपूर्ण धुळे शहरचे गोरगरिबांना अन्न देऊ शकतो. तरी आमची विनंती की तुम्ही पण सहयोग देऊन आपल्या वार्डमध्ये आपल्या एरियामध्ये असे गोरगरिबांची सहायता करू शकता. आमचे मित्र वसीम अकरम हे पण 2 शब्द. हमारा आने का मकसद ये है कि यहाँ पर जो आज इतवार का दिन होने की वजह से दुकानें बंद होती है, तो यहाँ पे खाने के लिए जो खिचड़ी वाटप का प्रोग्राम रखा गया है, इसमें हम तमाम लोग जो है अपना हमारे अहदेदार जो है रोटी बैंक के उन तमाम लोग मौजूद हैं. हम तमाम मिलकर ये काम करने के लिए आए हुए हैं और आगे भी इसी तरह के अच्छे काम और नेक काम हम करते हैं. रोटी बैंक का जो प्रोग्राम चालू किया है, हिंदू मुस्लिम दलित सिख भाई कोई भी है, मजलूम के लिए हम कभी भी खड़े हैं. हमने रोटी बैंक एक संस्था NGO चालू की है. जब किसी को भी ज़रूरत है, सिविल हॉस्पिटल में रात पेट कोई भी पेशेंट आता है तो हमने पार्किंग के अंदर हमारा कार्ड दिए है. जिस किसी को भी ज़रूरत रहे पार्किंग वालों से संपर्क करें और हमारे कांटेक्ट करें, वो हमको इमीडिएटली फ़ोन करेंगे, कांटेक्ट करेंगे. जितने भी लोग हैं जो भूखे रात के टाइम आए पेशेंट को लेके, उनके लिए हम खाने का इंतज़ाम करेंगे. जो कोई भी समाज का हो, हिंदू मुस्लिम दलित कोई भी समाज के लिए हम खड़े हैं. कभी भी हमको याद कीजिए, हम आपके लिए कभी भी आधी रात को तैयार है खाने के लिए. खाना के लिए ज़रूरी है और जो भी हमसे होता है वो करेंगे. आप दुआओं में याद रखिए और मानवता के लिए हम ये जो काम कर रहे हैं, मानवता के लिए काम कर रहे हैं. बस 2 शब्द कह के मैं अपने 2 शब्द खत्म करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. और जितनी भी हमारी टीम है और हमारे पत्रकार बंधु जो हमारे इस काम के लिए उनको खबर लगी कि ऐसा काम चले तो वो आए, उनका भी